हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण थिअरीज ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा कन्सेप्ट शिकणार आहोत. ओके, थिअरीज ऑफ अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यालाच काय म्हणतात? सायको ॲनालिटिक थिअरी म्हणतात. ओके, ही कुणी दिली आहे थिअरी? सिगमंड फ्रूइड इन 1856 to 1939, an Austrian neurologist, father of a psychoanalytic theory. सिगमंड फ्रूइडलाच काय म्हणतात? फादर ऑफ अ सायकोअनालिटिक थिअरी म्हणतात. आणि या थिअरीचं दुसरं नाव एक आहे फ्रूइड पर्सनॅलिटी थिअरी. 1923 मध्ये दिली गेली आहे. याच्यामध्ये काय आहे? टोटल काय काय सांगितलं गेलं आहे की स्ट्रक्चर ऑफ अ माइंड. फर्स्ट आहे ते स्ट्रक्चर ऑफ माइंड आहे. त्याच्यामध्ये काय ते लेवल ऑफ कॉन्शियसनेस. याच्यामध्ये कॉन्शियस, प्री कॉन्शियस, अनकॉन्शियस. त्याच्यानंतर एलिमेंट ऑफ पर्सनॅलिटी और स्ट्रक्चर ऑफ अ पर्सनॅलिटी, ईड, इगो, सुपर इगो. नेक्स्ट इज अ सायकोसेक्शुअल स्टेजेस. आता काही स्टेजेस दिलेत. सायकोसेक्शुअल स्टेजेसमध्ये काय आहेत? 5 स्टेजेस आहेत. काय काय आहेत? ओरल स्टेज, एनल स्टेज, फॅलिक, लॅटन्सी अँड जेनायटल. हे शॉर्टकटमध्ये कसं लक्षात ठेवू शकताय? ओ ॲपल जी, ओ ॲपल जी. ओके, आता ही स्टेजेस कोणत्या कोणत्या एज वाईज असतात बघा. ओरल स्टेज जी आहे ती 0 to 1 इयर आहे. ॲनल आहे 1 to 3 इयर. फॅलिक 3 to 6 इयर. लॅटन्सी इज 6 to 12 इयर. अँड जेनायटल इज 12 to ॲडोलसन्स. एरिया ऑफ ग्रॅटिफिकेशन काय आहे ओरल स्टेजमध्ये? माउथ आहे. ओके, एरिया ऑफ ग्रॅटिफिकेशन इज अ माउथ, म्हणजेच काय? फीडिंग. ॲनलमध्ये काय आहे? एरिया ऑफ ग्रॅटिफिकेशन मसल कंट्रोल इन ब्लॅडर, रेक्टम अँड ॲनस. फॅलिकमध्ये काय? जेनायटल, दॅट इज फॉर्मिंग सेक्शुअल आयडेंटिटी, म्हणजेच मुलगा आहे की मुलगी हे कळायला चालू होतंय फॅलिक स्टेजमध्ये. याच्यामध्ये ईडीएस कॉम्प्लेक्स आहे, दॅट इज मेल चाइल्ड अट्रॅक्ट टू मदर, M2. अँड इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स इज फिमेल चाइल्ड अट्रॅक्ट टू फादर, F2. हे झालं फॅलिक स्टेज. लॅटन्सीमध्ये काय आहे? सोशलायझेशन होतंय. 6 to 12 इयरमध्ये काय आहे? सोशलायझेशन आहे किंवा फ्रेंडशिप वगैरे. जेनायटलमध्ये काय? 12 to ॲडोलसन्स, परमनंट रिलेशनशिप. ओके, आता एक एक डिटेल बघूया. याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ माइंड काय आहे? 3 स्टेजेस आहेत स्ट्रक्चर ऑफ माइंडचे. कॉन्शियस, सबकॉन्शियस और प्री कॉन्शियस अँड अनकॉन्शियस. कॉन्शियस माइंड म्हणजेच काय? इट कन्सिस्ट ऑफ दोज मेंटल ॲक्टिव्हिटीज ऑफ विच वी आर अवेअर. एक्झाम्पल थॉट, सेन्सेशन, फिलिंग्स, इन पर्सन, इमिजिएट अवेअरनेस. म्हणजेच काय? कॉन्शियस माइंड म्हणजे काय? आता आपण कॉन्शियस आहोत तसे की काय चाललंय काय नाही हे अवेअर आहे. ओके, सबकॉन्शियस माइंड म्हणजेच काय? दॅट पार्ट ऑफ माइंड इन विच आयडियाज अँड रिॲक्शन्स आर स्टोर्ड पार्शियली फॉरगॉटन. It is not immediate awareness. Material form can be bought from the conscious if individual concentrate recall. काही थोड्याफार विसरलेल्या गोष्टी असतात, आठवणी असतात, आणि त्या ठिकाणावर गेल्यावर किंवा लहानपणीच्या आठवणी कशा आपल्याला नंतर आठवतात, हे सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात त्या. लास्ट आहे अनकॉन्शियस माइंड. अनकॉन्शियस इज अ बेशुद्ध थोडक्यात. ओके, इट इज अ लार्जेस्ट पार्ट ऑफ अ माइंड. मटेरियल स्टोअर इन द अनकॉन्शियस हॅज पॉवरफुल इन्फ्लुअन्स ऑन आवर थॉट अँड फिलिंग्स. अनकॉन्शियस माइंड. नेक्स्ट वी विल सी इन डिटेल इज अ स्ट्रक्चर ऑफ अ पर्सनॅलिटी. फर्स्ट इज ईड, इगो अँड सुपर इगो. ईड बघूया डिटेलमध्ये. ईड काय आहे? प्रिमिटिव्ह अँड इन्स्टिक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ अ पर्सनॅलिटी. इट कन्सिस्ट ऑफ ऑल बायोलॉजिकल दॅट इज इनहेरिटेड कॉम्पोनंट ऑफ पर्सनॅलिटी. अनुवंशिकतेनं जे काय आलेलं आहे ते ईडमध्ये बघायला मिळते. ईड इज अ इम्पल्सिव्ह अँड अनकॉन्शियस पार्ट ऑफ आवर सायकी दॅट इज माइंड. इट इज बेस्ड ऑन अ प्लेजर प्रिन्सिपल. ईडचं प्रिन्सिपल काय आहे? प्लेजर आहे. न्यूबॉर्न चाइल्ड इज ऑल ईड. न्यूबॉर्न बेबी जे असते त्याच्यामध्ये ईड बघायला मिळतो आपल्याला. ईड रिमेन्स थ्रू आउट अ पर्सन्स लाईफ अँड डज नॉट चेंज विथ टाइम ऑर एक्सपिरियन्स. ईड इज प्रायमरी प्रोसेस थिंकिंग विच इज प्रिमिटिव्ह, इलॉजिकल, इररॅशनल अँड फॅन्टसी ओरिएंटेड. ओके, ईडचं प्रिन्सिपल काय आहे? प्लेजर. इगो
नेक्स्ट इज इगो. इगो सगळ्यांना माहीत आहे. ओके, इगो इज दॅट पार्ट ऑफ अ ईड विच हॅज बीन मॉडिफाईड बाय द डिरेक्ट इन्फ्लुएन्स ऑफ द एक्सटर्नल वर्ल्ड. इट इज बेस्ड ऑन द रियालिटी प्रिन्सिपल. रियालिटी प्रिन्सिपलवर बेस असतोय इगो. इट इज अ डिसिजन मेकिंग कॉम्पोनंट. Ego works by reason. Ego considers social reality, norms, etiquette, rules. The ego has no concept of a right or a wrong. Id being a horse, while the ego is the rider. Ego is secondary thinking, which is rational, realistic, and oriented towards the problem solving. Last is a superego. That is idea, moral principle. It develop at a 3 to 5 year of age. Superego function is control the id impulses. Superego may make person feel bad through the guilt. Okay, thank you.